हॅलो STC फॅमिली, मीत आणि मायाच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सिरीजबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी वाटत आहे. ही सिरीज नियमित ऐकणाऱ्या एकूण व्ह्युअर्सपैकी जवळपास 76% व्ह्युअर्स हे फिमेल आहेत आणि केवळ 24% व्ह्युअर्स पुरुष आहेत. इंटरेस्टिंग आहे ना? पण तुम्हाला नाही वाटत की ही सिरीज पुरुषांनी सुद्धा तेवढीच ऐकली पाहिजे जेवढी स्त्रियांनी ऐकली आहे? मीत सारखे ते सुद्धा बाहेरून जरी कितीही कडक भासत असले तरी आतून ते सुद्धा तेवढीच भावनिक असतील, हो ना? तुम्ही ही सिरीज तुमच्या मित्रांसोबत, मेल पार्टनरसोबत आणि इतर पुरुष मंडळींसोबत शेअर करायला विसरू नका. त्यांना सुद्धा आपल्या या प्रेमळ लव्ह स्टोरीचा भाग बनवून घ्या. आणि हो, आपल्या नवीन व्ह्युअर्ससाठी आणि ज्यांना ही स्टोरी तुम्हाला ऐकवायची आहे त्यांच्यासाठी या स्टोरीचा आत्तापर्यंतचा सारांश एपिसोड पाहिजे असेल तर पटापट कमेंट टाकून कळवा. आणि माझी नेहमीची रिक्वेस्ट, तुम्ही आणखी आपल्या STC चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करून तुमचं मीत आणि मायाच्या स्टोरीबद्दलचं प्रेम नक्की कळवा. आणि तुमचे घरचे तसेच मित्र आणि मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. सादर करीत आहोत कथेचा 33वा भाग. भूमिकामुळे मीतच्या डोक्याला ताप. सॉरी यंग मास्टर, इतक्या रात्री डिस्टर्ब करत आहे, पण एक महत्त्वाची बातमी द्यायची आहे. भूमिका इथे आली आहे, रोझी म्हणाली. भूमिका हे नाव ऐकून मीत भानावर आला. त्याची पूर्ण झोप उडाली. मायाला सुद्धा हे नाव ऐकून आश्चर्य वाटलं. आजपर्यंत तिने कधी आजोबांच्या किंवा मीतच्या तोंडून हे नाव ऐकलं नव्हतं. मीतने मान हलवून होकार दिला आणि बेडरूमच्या बाहेर मायाला ऐकू येणार नाही अशा अंतरावर जाऊन थांबला. ती इथे काय करतीये? मीतने रागात विचारलं. यंग मास्टर, शांत व्हा. तिला तुम्हाला भेटायचं आहे. मी तिला उद्या सकाळी भेटण्यासाठी सांगितलं, पण ती ऐकत नाहीये. आत्ताच भेटायचं आहे म्हणत आहे. मीतला शांत करत रोझी म्हणाली. माया आतमध्ये थांबून या दोघांचं काय चाललंय याचा विचार करत होती. कोण असेल ही भूमिका? इतक्या रात्री इथे काय करत असेल? सगळं ठीक तर असेल ना? असे विचार मायाच्या मनात घोळू लागले. तू इथे काय करत आहेस? पायऱ्या उतरून लिव्हिंग रूममध्ये जात मीत म्हणाला. भूमिका लिव्हिंग रूमच्या सोफ्यावर बसली होती. हॅलो मीत, सोफ्यावरून उठत भूमिका बोलली. भूमिका मीतच्या मावशीची मुलगी. मीतकडे ती नेहमी पैसे मागायला येत असत आणि तिच्या मावशीकडे बघून मीत तिला मदत देखील करत असे. इतक्या दिवसांनी आपण भेटतोय आणि तू मला इतक्या रागाने बोलत आहेस, भूमिका म्हणाली. तिच्यासोबत चांगलं आणि प्रेमाने बोलावं अशी ती कशी अपेक्षा ठेवू शकते असं मीतला वाटलं. आणि तुझं लग्न झाल्याचं कळलं, तू बोलावलं देखील नाहीस, भूमिका पुढे बोलली. आता मात्र मीत खरोखरच चिडला. त्याने घड्याळाकडे नजर टाकली. 12 वाजून गेले होते. इतक्या रात्री ही मुलगी असल्या विषयांवर चर्चा करायला इथे आलीये का हे त्याला कळत नव्हतं. तू हे विचारायला इतक्या रात्री मला उठवलं आहेस? तू इथे का आली आहेस? मीत तिच्यावर चिडून बोलला. अरे, तुझी आईच मला म्हणाली होती की हे स्वतःचं घर समजून येत जा. आता मी इथे आले आहे तर तुला त्याचा त्रास होत आहे. विसरलास का लहानपणी आपण किती छान सोबत राहायचो, भूमिका म्हणाली. आई आणि मावशीचा विषय काढून पैसे मागायची तिची जुनी पद्धत होती. त्यांच्याबद्दल मीत खूप इमोशनल होता. मीतला लक्षात आलं की ही पैसे मागायला आली आहे. तुझ्यासोबत बोलून काही उपयोग नाही. परत इथे येऊन असला तमाशा करू नकोस, मीत रागाने बोलला. रोझी, हिला जे पाहिजे ते दे, रोझीला उद्देशून मीत म्हणाला. तमाशा? आणि मी? असं काय बोलतोस रे मीत? मला पैसे नको आहेत.
मला तुझ्यासोबत काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, म्हणून मी इथे आले आहे, भूमिका बोलली. तिला पैसे नको आहेत तर ती कशासाठी इथे आली आहे हे मीतला समजत नव्हतं. कारण कितीतरी वर्षे ती फक्त मीतकडे पैसे मागायलाच येत असे. तू आणि काही महत्त्वाचं बोलणार आहेस? गुड जोक. आता मी खूप थकलो आहे, आपण उद्या बोलू, मीत म्हणाला. ठीक आहे, मी माझ्या रूममध्ये थांबते. आफ्टर ऑल हे माझं सुद्धा घर आहे, हो ना? भूमिका म्हणाली आणि हसली. भूमिका आणि मीतच्या मावशीसाठी राजाध्यक्षांच्या बंगल्यामध्ये रूम होती. त्या जेव्हा कधी तिथे येत असत त्यांच्या सेपरेट रूममध्ये थांबत. जर माझ्या आईने हिला त्यावेळी असं काही म्हणलं नसतं तर आत्ता तिला घरातून बाहेर काढलं असतं. पण मावशीकडे बघून हिच्या वागण्याकडे दुर्लक्ष करावं लागतं, मीत स्वतःशीच बोलला. मीतने तिच्या या प्रश्नाला काही उत्तर दिलं नाही. तो अजूनही रागातच होता की इतक्या छोट्या कारणासाठी हिने मला का उठवलं. आणि हो, सॉरी हा मीत, तुझी झोपमोड केली. गुड नाईट, भूमिका बोलली. मीतने होकारार्थी मान हलवली आणि बेडरूमकडे निघाला. माया मीतची वाट बघत बेडवर बसली होती. मीत बेडरूममध्ये आला. सगळं ठीक आहे ना? कोण आलं होतं? मीतला रूममध्ये आलेलं बघताच मायाने विचारलं. आपल्या फॅमिलीची ही बाजू मीतला कधी जगासमोर दाखवायची नव्हती, मायाला सुद्धा नाही. मायाला जर भूमिका कशी आहे याबद्दल कळलं तर राजाध्यक्ष परिवाराकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन बदलेल असं मीतला वाटत होतं. पण माया आता राजाध्यक्ष परिवाराचा भाग असल्याने तिला या गोष्टी सांगाव्या लागणार होत्या. काही नाही भूमिका, माझी मावस बहीण आली आहे, मीत म्हणाला. मीतची मावस बहीण आली आहे हे कळताच मायाचा जीव भांड्यात पडला. कुणी दुसरी तिसरी मुलगी आली असेल का असं तिला वाटलं होतं. मीत आणि आजोबा सोडून आणखी कोणीतरी या फॅमिलीचा भाग आहे हे मायाला माहिती नव्हतं. अरे वा, पण ती ठीक आहे ना? इतक्या रात्री कसं काय आली आहे? मायाने विचारलं. मायाला आता तरी पूर्ण स्टोरी सांगायला मीतमध्ये शक्ती नव्हती. ती ठीक आहे, आपण उद्या बोलायचं याबद्दल? मला खूप झोप येत आहे, मीत म्हणाला आणि बेडवर झोपला. ठीक आहे, उद्या बोलूयात. माया सुद्धा बेडवर पडली. मीतच्या मावस बहिणीला भेटायला माया उत्सुक होती. नेहमीप्रमाणे मायाला 5 वाजता जाग आली. तिला आता बरं वाटत होतं. पोट देखील दुखायचं पूर्णपणे थांबलं होतं. तिला तिचं रुटीन परत पूर्ववत करायचं होतं. ती फ्रेश झाली आणि जॉगिंगसाठी निघाली. जॉगिंग आणि व्यायाम केल्यावर फ्रेश होऊन किचनमध्ये ब्रेकफास्ट करायला ती आली. आजोबा आणि मीतसाठी तिने ब्रेकफास्ट बनवायला सुरुवात केली. आजोबांसाठी डॉक्टरांनी जे डाएट लिहून दिलं आहे ते तिने बनवलं. मीतसाठी आणि स्वतःसाठी वेगळा ब्रेकफास्ट बनवला. गुड मॉर्निंग, तू मीतची बायको आहेस ना? मी भूमिका, किचनमध्ये येत भूमिका म्हणाली. ब्रेकफास्ट बनवण्यात माया मग्न होती. ती मागे वळली आणि तिने भूमिकाकडे पाहिलं. गुड मॉर्निंग. हो, मी माया, मीतची बायको. मायाने हसून तिचं स्वागत केलं. हो, छान वाटलं तुला भेटून. तू खूप सुंदर आहे माया, भूमिका म्हणाली. मायाच्या सुंदरतेवर कुणीही लगेच फिदा झालं असतं असं तिचं सौंदर्य होतं. ती अतिशय सिंपल राहत असली तरी त्यातून देखील तिची सुंदरता अधिकच खुलून दिसत असत. थँक्यू, मला पण छान वाटलं तुला भेटून. तुला आमच्यासोबत ब्रेकफास्ट करायला आवडेल? मायाने विचारलं. तिला ब्रेकफास्टसाठी विचारायचं
हे मायाने आधीच ठरवलं होतं आणि तिच्यासाठी म्हणून जास्तीचा ब्रेकफास्ट देखील केला होता. तू माझ्यासाठी देखील ब्रेकफास्ट बनवला असेल तर का नाही? भूमिकाने सुद्धा होकार दिला. इतक्यात मी पायऱ्या उतरून डायनिंग टेबलच्या दिशेने येत असलेलं भूमिकाने पाहिलं. गुड मॉर्निंग मीत, खूप आनंदी दिसत आहेस तू. लग्न झाल्याचा परिणाम आहे का? डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसणाऱ्या मीतला भूमिका हसत म्हणाली. शट आप. मीत तिच्यावर खेकसला. गोडगोड बोलून पैसे उकळायचं हा तिचा स्वभावच होता. मीतच्या समोरच्या खुर्चीवर भूमिका बसली. मीतने तिच्याकडे रागाने पाहिलं. परी आजोबांना घेऊन डायनिंग टेबलजवळ आली. भूमिकाला पाहून ते आश्चर्यचकित झाले. तू इथे काय करत आहेस आणि कधी आलीस? पैसे संपले वाटतं तुझ्याकडचे. तिला पाहताच आजोबा म्हणाले. आजोबा डायनिंग टेबलच्या त्यांच्या नेहमीच्या जागेवर बसले. भूमिकाने ती रात्री आल्याचं आजोबांना सांगितलं. मला पैसे नको आहेत आजोबा, माझं महत्त्वाचं काम आहे मीतकडे. त्याला महत्त्वाच्या विषयावर मला बोलायचं आहे, पण तो वेळ देत नाहीये. भूमिका आजोबांकडे मीतची तक्रार करत म्हणाली. आजोबांना तिचा स्वभाव माहिती होता. याआधी देखील महत्त्वाचं काम आहे म्हणून ती आली होती आणि पैसे घेऊन गेली होती. तू कालच रात्रीच आलीस ना, मग कसा वेळ देणार तुला? कामे असतात त्याला. रिकामा थोडी ना आहे तो तुझ्या आणि माझ्यासारखा. आजोबांनी हसत भूमिकाला टोमणा मारला. माया ब्रेकफास्ट घेऊन आली. तिने तिघांच्या प्लेटमध्ये ब्रेकफास्ट वाढला. तिच्या रोजच्या जागेवर भूमिका बसली होती. माया तिच्या शेजारच्या खुर्चीवर स्वतःची प्लेट लावत होती. माया बेटा, इकडे बस, मीतच्या शेजारी. आजोबांनी मायाला सूचना केली. मीत आणि मायाला एकत्र आणायच्या ज्या कामासाठी आजोबा इतक्या उत्साहाने हॉस्पिटलमधून घरी आले होते, त्या कामामध्ये त्यांना खंड पडू द्यायचा नव्हता. आजोबांची सूचना ऐकण्याखेरीज मायाला गत्यंतर नव्हतं. ती मीतच्या शेजारील खुर्चीवर बसली. सगळ्यांनी ब्रेकफास्ट करायला सुरुवात केली. मीत ऑफिसला जायच्या तयारीनेच आला होता. त्याच्या परफ्यूमचा वास मायाला आला. त्याच्या सुगंधाने मायाचं खाण्याकडे काही लक्षच नव्हतं. आजोबा आणि मीत, थँक्यू, तुम्ही मला आत्तापर्यंत इतकी मदत केलीत. भूमिका बोलायला लागली. मीत आणि आजोबा दोघेही ब्रेकफास्ट करण्यात मग्न होते. त्यांनी भूमिकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. पण यावेळी मी काही पैसे मागायला आली नाहीये. मला आयुष्यात स्टेबल व्हायचं आहे. मला लाईफस्टाईल इंडस्ट्रीजमध्ये काहीतरी काम द्या, भूमिका म्हणाली. तिच्या या वाक्याने मीतला धक्का बसला. ज्या मुलीने आयुष्यात कधी कोणती नोकरी केली नाही, ती आज चक्क काम मागत होती. मीतने आणि आजोबांनी एकमेकांकडे पाहिलं. त्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता. तू आणि नोकरी करणार आहेस? सॉरी, पण माझ्याकडे तुला देण्यासारखं काही काम नाहीये. मीतने एक उपहासात्मक हास्य केलं. मीत, मी खरंच बोलत आहे. मला कोणतंही काम चालेल, पण मला काम दे. मी खरंच बदलले आहे. मीतच्या हावभावाकडे बघून भूमिका आणखी एकदा म्हणाली. कामासाठी ती विनवणी करत असल्याचं त्यांना जाणवलं. मला तुझ्या या बोलण्यावर काही विश्वास वाटत नाहीये, पण तरी तू म्हणत आहेस की तुला काहीतरी काम पाहिजे, तर मग एक काम कर. तुझा CV घेऊन उद्या तू ऑफिसला ये. तुझा इंटरव्ह्यू घेतल्यावर ठरवूयात तुला काय काम देता येईल का ते, मीत म्हणाला. पण त्याला अजून देखील असंच वाटत होतं की तिचा काहीतरी दुसराच प्लॅन आहे. ती कामाबद्दल किती सिरियस आहे हे पाहण्यासाठी मीतने तिला असं करायला सांगितलं.
हे सगळं संभाषण चालू असताना माया शांतपणे ऐकत होती. 1 मिनिट मीतला मध्येच थांबवत माया म्हणाली. मीतने मायाकडे पाहिलं. हा माया बेटा, बोल, तुला याविषयी काही सांगायचं आहे का? तुझं काय मत आहे? मायाला प्रोत्साहन देत आजोबा बोलले. काल ज्या प्रकारे मीतने तिला राजाध्यक्ष परिवाराचा भाग नसल्याची जाणीव करून दिली होती, तसं परत होऊ नये म्हणून आजोबांनी काळजी घेतली आणि मायाला त्या कुटुंबाचा भाग असल्याची खात्री करून दिली. मला वाटतं की मी आता नवीन रेस्टॉरंट चालू करणार आहे, तर त्यामध्ये भूमिकाला काही काम मी सोपवू शकते. मायाने तिचं बोलणं पूर्ण केलं. तिचं म्हणणं ऐकून मीतच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. माया हे काय बोलत आहे असं त्याला वाटलं. स्वतःला अवघड परिस्थितीमध्ये तिला का टाकून घ्यायचं आहे हे त्याला समजत नव्हतं. आपण 2 मिनिटे बोलू शकतो? मीतने मायाला म्हणाला आणि डायनिंग टेबलच्या खुर्चीवरून उठून लिव्हिंग रूमकडे गेला. जर या ठिकाणी आधीचा मीत असला असता तर तो मायावर ओरडला किंवा चिडला असता, पण कालच्या घटनेनंतर तो तिच्यासोबत सांभाळून वागत होता. स्वतःच्या कोणत्या बोलण्याचं मायाला वाईट वाटू नये याची काळजी तो घेत होता. माया मीत पाठोपाठ लिव्हिंग रूमकडे गेली. मला वाटतं की ही चांगली कल्पना नाहीये. मी भूमिकाला तुझ्यापेक्षा चांगलं ओळखतो. ती विश्वासाची व्यक्ती नाहीये. मीत बोलू लागला. मीत, तुमच्या बोलण्यातून मला ते कळलंय की ती आत्तापर्यंत फक्त पैसे मागायलाच तुझ्याकडे येत होती, पण ती म्हणत आहे की ती आता बदलली आहे. माया म्हणाली. भूमिका बदलली आहे यावर मायाने लगेच विश्वास ठेवला होता. ती किती भोळी आहे असं मीतला वाटलं. पण मग जरी ती असं म्हणत असली तरी तुझ्या नवीन रेस्टॉरंटच्या कामामध्ये तिला सोबत म्हणून घेणं मला योग्य वाटत नाही. आधीच रेस्टॉरंट हे तुझं ड्रीम आहे. त्यात या मुलीमुळे काही गडबड झालेलं मला आवडणार नाही. मीत काळजीच्या स्वरात म्हणाला. मीत, मी तुला सांगणारच होते की माझी अशीच एक काकू आहे जी फक्त माझ्याकडे पैसे मागायला येते. पण अशा लोकांना कसं हँडल करायचं हे मला शिकावं लागणार आहे. या लोकांपासून दूर पळून जाणं हा पर्याय नाही. वाटलं तर अशा लोकांना कसं हँडल करायचं हे तू मला शिकव. पण भूमिकाला एक संधी दिली पाहिजे असं मला वाटतं. माणसं बदलतात मीत. माया बोलू लागली. आणि त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण माझ्यासमोर थांबलं आहे. माया पुढे बोलली आणि हसली. मायाने केलेला मजाक मीतला समजला नाही. तो अजूनही मायाची काळजी आणि भूमिकाच्याच विचारात होता. नाहीतर असं करूयात, माझं रेस्टॉरंट सेटअप होईपर्यंत तिला माझ्यासोबत काम करू देत. ती कसं वागते हे आपण बघूयात आणि मग तिला पुढे काही काम द्यायचं की नाही हे ठरवूयात. तसंही सध्या माझ्या रेस्टॉरंटच्या बिझनेसमध्ये काही गमावण्यासारखं नाहीये, माया म्हणाली. मीतला मायाची कल्पना पटत होती, पण तरीसुद्धा तो अशी रिस्क घ्यायला रेडी नव्हता. भूमिकामुळे मायाला काही त्रास होऊ नये इतकंच त्याला वाटत होतं. ठीक आहे, बघू. मी थोडा विचार करतो आणि सांगतो, मीत म्हणाला. तुम्ही दोघे लव्ह बर्ड्स काय गुलुगुलू बोलत आहेत? भूमिका लिव्हिंग रूममध्ये येत म्हणाली. तिचा ब्रेकफास्ट झाला होता. माया, आजोबा तुला बोलावत आहेत, ती पुढे बोलली. माया डायनिंग टेबलकडे परत गेली. भूमिका, तुझं नशीब मोठं समज की माझी बायको चांगली आहे. तिने मन मोठं करून तुला काम तिच्यासोबत करायची संधी दिली आहे. पण हे अजून फायनल नाही आहे. मी विचार करेन आणि मग तुला सांगेन. पण जर तू तिला काही फसवलंस तर माझ्या इतकं वाईट कोणी राहणार नाही, मीत भूमिकाला म्हणाला आणि मायाच्या पाठोपाठ डायनिंग टेबलकडे निघाला.
ब्रेकफास्ट संपवून त्याला ऑफिसला जायचं होतं. ठीक आहे मीत, मी लक्षात ठेवेन आणि तुझा जो काही निर्णय आहे तो मला सांग. पण मला खरंच कामाची खूप गरज आहे. तू नक्कीच काहीतरी सकारात्मक निर्णय घेशील. भेटूयात तू ऑफिसवरून आल्यावर. भूमिका बोलली आणि बंगल्याच्या बाहेर पडली. इतक्या वर्षात ती पहिल्यांदा काहीतरी गंभीरपणे बोलत होती. सगळं काही व्यवस्थित चालू असताना ही मुलगी परत का आली असेल असा विचार मीत करू लागला. काही दिवस तिला इथे राहू द्यायचं आणि त्यानंतर तिला इथून निघून जा म्हणून सांगायचं असा निश्चय त्याने केला. काहीही झालं तरी मायाला काही त्रास होणार नाही याची काळजी तो घेत होता. काळजी करणे हे मायाबद्दल वाटणाऱ्या प्रेमाचं पहिलं पाऊल होतं का? की भूमिकामुळे दोघांच्या मध्ये आणखी दुरावा येणार होता? आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.